नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत। हा आहे टर्निंग टेबल, यावर आपण केक ठेवून डेकोरेट करू शकतो। हे आहे हँड मिक्सर, याचा उपयोग क्रीम फेटण्यासाठी केला जातो। त्याचा बीज बनवण्यासाठी लागणारे भांडे, तर हा आहे पावाचा, हा अर्धा किलोचा आणि हा 1 किलोचा। आणि हे आहेत, यामध्ये आपण वेगवेगळी डिझाईन बनवू शकतो। यामध्ये हार्टचा, हा राऊंड आणि हा अशा प्रकारे हे केकचे बेस बनवण्यासाठी लागणारे भांडे। हे आहेत नोझल्स, या नोझल्सद्वारे आपण केकवर वेगवेगळी डिझाईन बनवू शकतो। हे अशा प्रकारे नोझल्स असतात। आणि हे आहे पायपिंग बॅग्स, या पायपिंग बॅग्समध्ये नोझल्स टाकायचा अशा प्रकारे। इथून हे कट करून घ्यायचं आणि त्यानंतर केकवर वेगवेगळी डिझाईन बनवायची। यावर वेगवेगळे फ्लावर बनवू शकतो, जे की केकवर डिझाईन बनवण्यासाठी त्या फ्लावरचा यूज होतो। याचा उपयोग व्हिपिंग क्रीमसाठी होतो। आणि हा आहे ब्रश, या ब्रशने आपण शुगर सिरप केकवर लावू शकतो। हे केक कटिंग नाईफ्स आहे आणि हे पॅलेट नाईफ्स आहे। हे केकसाठी खूप यूजफुल आहे। हे स्कॅपर, या स्कॅपरने आपण केकला प्लेन करू शकतो किंवा व्यवस्थित केकला क्रीम लावू शकतो। हे आहेत कप्स, या कप्सने आपण प्रीमिक्स मोजून घेऊ शकतो। जसं की आपल्याला 1 किलोसाठी किंवा अर्ध्या किलोसाठी आणि पावासाठी यासाठी कोणत्या कपचा यूज होतो, कसा होतो आणि किती घ्यावं लागते, हे आपण यांनी घेऊ शकतो, या कप्सनी घेऊ शकतो। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजा मी कप्स दाखवले, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार की अर्ध्या किलोसाठी किती कप्स घ्यावं लागते किंवा 1 किलोसाठी किती घ्यावं लागते, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते। आणि हे टीस्पून्स आहे, याचा उपयोग जास्त नाही होत याचा, आणि हे 2 याचा उपयोग जास्त होतो, ह्या 3 याचा, हे 3। तसं तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतेच की कसा उपयोग केला जातो, कसं प्रीमिक्स मोजल्या जाते, कसं घेतल्या जाते। हा आहे बाउल, या बाउलमध्ये आपण प्रीमिक्स पण फेटू शकतो, क्रीम पण फेटू शकतो। जसं आपल्याला यूज करता येईल तसं आपण या बाउलचा यूज करू शकतो। धन्यवाद हा व्हिडिओ बघण्यासाठी। तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, आणि मला सांगा की हा व्हिडिओ कसा बनला।